आता आम्हाला पण एवढे सर्व गोष्टी ऐकल्यावर खूप क्युरिओसिटी झाली आहे की आमचे मामा कसे असतील, म्हणजे खूप बघावं वाटत आहे. तरी जेवढे पण इमेजेस भेटले असतील लहानपणीचे किंवा त्यांच्या कॉलेजमध्ये तेवढे जमा करून अपूर्वाने एक बायोपिक बनवलेला आहे. तरी मी तिला विनंती करते की तिने तिचा सादर करावे. मान्यवर, पप्पांचे सहकारी, मित्रपरिवार आणि माझे प्रिय पप्पा, आज या ठिकाणी उभं राहून माझ्या मनात अनेक भावना एकत्र आल्या आहेत. अभिमान, कृतज्ञता आणि थोडंसं भावुकपणही. आज आपण फक्त इथे एका अधिकाऱ्याचा निरोप समारंभासाठी उपस्थित नाही आहोत, तर संघर्ष, जिद्द आणि प्रामाणिकपणाने घडलेल्या एका सुंदर प्रवासाचा सन्मान करत आहोत. माझ्या पप्पांचा प्रवास कधीच सोपा नव्हता. घरात आई वडील आणि 3 बहिणी, घरात मोठा मुलगा म्हणून जबाबदाऱ्यांचं ओझं आपसुकच त्यांच्या खांद्यावर आलेलं. पप्पांचा प्रवास एखाद्या जीवनपटाहूनही कमी नाही. धाडसी आणि हुशार होते. अगदीच लोक त्यांना मूर्ती लहान पण कीर्ती महान असेही संबोधायला लागले. खरंच असंच त्यांचं व्यक्तिमत्व. तुम्हाला म्हणून सगळ्यांना सांगते, मी जेव्हा त्यांचा जर्नी व्हिडिओ बनवण्यासाठी जुने फोटोज बघितले ना, तेव्हा त्यांचे फोटोज बघून मलाही हेवा वाटला. खरंच खूप सुंदर अशा आठवणी होत्या त्या सगळ्या फोटोजमध्ये मला दिसलं की पप्पा फक्त अभ्यासातच नाही तर सगळ्याच गोष्टीत पारंगत होते. बघा ना, कॉलेजला असताना त्यांनी अभ्यासच नाही तर नाटकांमध्येही सक्रिय सहभाग घेतला. आजही त्यांचे मित्रमंडळी लोक आवर्जून आठवतात. ते म्हणजे त्यांनी लिहिलेलं, साकारलेलं ईशाचा काका हे नाटक, तसेच गुडघ्याला वाशी या नाटकात साकारलेलं गौतम हे पात्र. कला, ती ऊर्जा आजही आम्हाला प्रेरणा देते. आजही तितकी ती ऊर्जा जिवंत आहे. कदाचित आयुष्याच्या जबाबदाऱ्यांमुळे तो कलाकार थोडा मागे राहिला. एक ऑलराऊंडर व्यक्तिमत्व आहे. आणि खरं सांगायचं तर पप्पा, जर आजही तुम्ही स्टेजवर आलात ना, तर नक्कीच आम्ही नर्वस होऊ, तुम्ही नाही. राजकारणातही तुम्हाला रुची होती. कॉलेजमध्ये असताना पप्पांमध्ये नेतृत्वाची एक वेगळीच झलक दिसत होती. ती अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ABVP मध्ये सक्रिय होते आणि त्यांनी स्वतःच्या बहिणीलाही CR पदासाठी उभं केलं होतं. म्हणजे एवढं मला ऐकण्यात आलेलं आहे ते जेवढ्यावरून सांगतात ना. आणि खरं सांगायचं तर त्यावेळेसपासूनच तुमच्यातला लीडर तयार झाला होता. तर कळलं की घरातही तोच लीडर आहे. सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला गाण्याची खूप आवड. तुम्ही कॉलेजला असताना युथ फेस्टिवलही गाजवलं, तेही तुम्ही जोपासलं ऑर्केस्ट्रामध्ये गाणं गाऊन. पण कुटुंबासाठी त्यांनी त्यांची ही अनेक स्वप्न बाजूला अस्तित्वासाठी आणि घरासाठी कामाच्या मागे धावावं लागलं. लाईफमध्ये एंट्री केली ती एका शब्दाने. तो शब्द म्हणजे सरकारी नोकरी. खाजगीच्या दुनियेत रोज ताणती तलवार असते. अनिश्चिततेच्या धावताखाली स्वप्नांची हार असते. आजच्या जगात सरकारी नोकरी केवळ पगार नाही तर सुरक्षित भविष्याचा तो एक भक्कम आधार असते. ह्याचसाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. आम्हाला आमची आजी सांगते, त्या काळात अशीही वेळ आलेली की त्यांच्या आधी त्यांच्या लहान बहिणीला म्हणजे शालिनीला नोकरी मिळाली. तो क्षण खरंच त्यांना नक्कीच लागला असेल, पण त्यांनी हार मानली नाही. मला तुम्ही तुमची स्टोरी सांगताना बोलला की तुम्ही स्वतः कमावून स्वतःच्या जॉबचे फॉर्म भरायचे. त्यासाठी कधी बालशिवाजी कॉन्व्हेंटमध्ये शिक्षक म्हणून काम केले, कधी ऑर्केस्ट्रामध्ये गाणे म्हटलं. अशी छोटी मोठी कामं करत तुम्ही तुमचा संघर्ष सुरू ठेवला आणि सोबत अभ्यासही केला. त्याचा ह्या यशामागे, तसेच त्यांच्या या यशामागे त्यांची आई म्हणजे आमची बाई आहे. कारण बाबा खास लक्ष देत नव्हते. असं सगळं सुरू असताना त्यांच्या आयुष्यात एक वेगळं वळण आलं. याचा उल्लेख करण्याचं एकच कारण, यानंतरच त्यांना यश मिळालं, इतकंच काय ते. 9 फेब्रुवारी 1997 रोजी त्यांचं आणि माझ्या मम्मीचं लग्न झालं. काही महिन्यांनी 29 नोव्हेंबरला माझा जन्म झाला. थांबा, इथे माझा प्रवास नाही सुरू करत बरं मी. हे सांगायचं तात्पर्य इतकं की मी त्यांच्यासाठी लकी ठरले. कारण माझ्या जन्मानंतरच त्यांना त्यांची फर्स्ट एव्हर सरकारी नोकरी मिळाली. आहे ना एखाद्या मूवीची स्टोरी? हो, त्यांना पहिली नोकरी अकोला येथे खूप सचोटीने आणि प्रामाणिकपणे काम केलं. एवढ्यावरच ते थांबले नाहीत. अशातच त्यांनी विस्तार अधिकारी संघटनेचा पाया रोवला. त्यांच्या नेतृत्व गुणांमुळे त्यांनी विस्तार अधिकारी संघटना सुरू केली, सभा घेतल्या आणि पुढे त्या संघटनेचे राज्याध्यक्ष म्हणून कामही बघू लागले. हे सांगण्याचे पण कारण आहे, खूप लांबवत नाही पण सांगणेही तितकेच महत्त्वाचे आहे. यातच पदनिहाय पदोन्नतीसाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे. रोज चालणाऱ्या मीटिंग्स, अनेक वेळा मुंबईचे दौरे, सभा, पाठपुरावा, किती तो अट्टहास. पण प्रयत्नाला यश मिळालं आणि त्यांचा वर्ग 1
राजपत्रित अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्णत्वास आलं. त्यांच्या जिद्दीमुळे त्यांनाच नाही तर अनेक सहकाऱ्यांनाही न्याय मिळाला. असिस्टंट ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर. प्रवास सोपा नव्हता. शासकीय सेवा अनेक जिल्ह्यात दिली. विदर्भात पाया पालथा घातला. बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि पुन्हा बुलढाणा आणि सरतेशेवटी BDO म्हणून रिसोड पंचायत समिती वाशिम येथे त्यांनी कार्य केले. या प्रवासात अनेक चांगले अनुभव आले, पण काही कठीण प्रसंगही आले. शेवटच्या काळात काही लोकांनी त्यांना त्रास दिला म्हणतात ना, माणूस त्याच्या कामात चूक आणि निर्मळ असला की लोकांना ते आवडेन असे होतं. असंच काहीसं झालं. ज्या पदासाठी एवढा संघर्ष केला तिथेच त्यांना वाईट अनुभव आला. त्यांच्या कामावरही संशय घेतला गेला. पण एक गोष्ट मी अभिमानाने सांगते, शुरिटीने सांगते, मी लहान आहे पण नोकरीप्रती माझ्या पप्पांसारखा निष्ठावंत आणि प्रामाणिक माणूस मी आजपर्यंत बघितलेला नाही. खरंच फक्त आणि फक्त कामाप्रती लॉयल असं. वाईट अनुभव येतात जातात, पण खरंच खूप रोलर कोस्टर सारखी राईड होती त्यांचा प्रवास. या सगळ्या प्रवासात फक्त कामाचंच नाही तर आरोग्य, त्यांच्या अनेक कठीण प्रसंगांना त्यांना सामोरं जावं लागलं. सुरुवातच मधुमेहासारख्या सर्व अवयवांवर परिणाम करणाऱ्या सापासारख्या विळखा घालणाऱ्या आजाराने झाली. हो, याची सुरुवात कॉलेजला असतानाच झाली. एक दिवस अचानक चक्कर येऊन ते पडले आणि तेव्हा समजलं की त्यांना टाईप 2 डायबिटीज आहे. त्या दिवसापासूनच त्या आजाराने शरीरावर परिणाम करायला सुरुवात केली. त्यातच मला एक प्रसंग आठवतो. मी पुण्याला असताना रोज संध्याकाळी एक कॉल व्हायचाच आमचा. तसा त्यांनी कॉल केला, बोलणं झालं आणि त्यांच्या पुढे काही मिनिटाला मला परत कॉल आला आणि समोरून एक माणूस बोलला, हे तुमचे पप्पा? हे कोण? या सरांचा गाडीचा ॲक्सिडेंट झाला आहे. बापरे, समजलंच नाही. रिॲक्ट कसं करू? सांगायचं तात्पर्य इतकंच की लाईफ साधी सोपी नव्हतीच. त्यांना एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी, डोळ्यांची रेटिनोपॅथी, एंडोस्कोपी, त्यातच निघालेले गॉल स्टोन्स आणि सरतेशेवटी करावी लागलेली ब्रँकियाट्रिक रिमूव्हल सर्जरी. इतकं सगळं सहन करूनही ते कधी हरले नाहीत. कोरोना काळात कोरोनाही झाला, पण मी त्यांना नेहमी म्हणते, पप्पा तुमची विल पॉवर खूप स्ट्रॉंग आहे. हो, मनाची अशी शक्ती आहे जी कठीण परिस्थितीही ध्येय साध्य करण्यासाठी माणसाला धैर्य आणि समर्पण देते. तसेच स्वतःच्या भावनावरही कृतींवरही नियंत्रण ठेवण्यास मदत करते. विषयावर येते. हो, तर सांगायचं हेच की सगळं असूनही कधी डगमगले नाहीत आणि आजही ठामपणे उभे आहेत. तुमचा हा प्रवास आम्हाला एकच गोष्ट शिकवतो, अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी जिद्द आणि प्रामाणिकपणा असेल तर माणूस यशस्वी होतोच. शेवटी थोडं वैयक्तिक बोलू इच्छिते, जे कधी कुठे एक्सप्रेस केलं नाही. पप्पा, आयुष्यात प्रत्येक माणूस शिकत जातो. कधी निर्णय बरोबर असतात, कधी काही गोष्टी आपल्याला नंतर समजतात. पण एक गोष्ट मात्र कायम राहिली, ते म्हणजे तुमचं आमच्यावरचं प्रेम. तुम्ही कधीच आम्हाला अंतर दिलं नाही, कधीच कमी पडू दिले नाही. कधी कधी आम्ही तुम्हाला पूर्णपणे समजू शकलो नाही. सॉरी पण आणि म्हणूनच होता आज तुम्ही जेही काही छोटं मोठं पाऊल आम्ही टाकतोय ना, ते फक्त तुमच्यामुळे. कदाचित अजून मी माझ्या आयुष्यात तुम्हाला हवं तसं मोठं यश मिळवू शकलेले नाही. आतापर्यंत अपयशच येत गेलं. पण एक गोष्ट नक्की आहे, तुमचीच मुलगी मी आणि तुमच्याकडूनच जिद्द शिकली आहे. म्हणून एक दिवस मीही नक्की करून दाखवेन आणि त्या दिवशी तुम्हाला माझा तितकाच अभिमान वाटेल जितका मला आज तुमचा वाटतो. आय एम प्राऊड डॉटर. पप्पा, तुमचा 30 वर्षांचा प्रामाणिक सेवेचा मला खूप अभिमान आहे. तुम्ही आमच्यासाठी कायम प्रेरणा राहिला आहात, आधार आहात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचा अभिमान आहे. पप्पा, तुम्ही आमच्यासाठी फक्त अधिकारी नाही, तुम्ही आमचे इन्स्पिरेशन आहात, आमची ताकद आहात. थँक्यू पप्पा फॉर एव्हरीथिंग. धन्यवाद. आता मी त्यांच्या याचा व्हिडिओ बघा तुम्ही.